आम्ही आता डीमार्टला शॉपिंग करायला आलो आहे. आज काही ठरलं नव्हतं, संकष्ट आहे त्यामुळं आलो होतो बाहेर काहीतरी इडली नाही काय साबुदाणा खायला. आणि तेवढ्यात ही म्हणली की जरा डीमार्ट पण जवळच आहे इथे, तर डीमार्टला पण जाऊन या. आणि ह्यांचं काय चालू शीतल आहे. यांची जोरदार शॉपिंग चालू आहे. एक ट्रे भरलेला आहे तरी सुद्धा अरे मला सोडून जाऊ नका, थांबा. ही शीतलची लहान बहीण आहे धनश्री मागे. काल तुम्ही भेटला असाल हिला, असालच काय. ए शॉपिंग कर बडावडा. शॉपिंग नाही करत, इसेन्शियल काय घेत आहात हे, कशाला घ्यायलास? बिर्याणी. तुला बिर्याणी बनवून 4 वर्ष झाली. आता हे नवीन भांडं त्यासाठीच घ्यायचं आणि मग घरामध्ये पण घ्यायचं. आणि ह्याच्यात किती जणांची बिर्याणी होणार आहे? आपल्या दोघांचं हे बघ तुम्ही तुमची घरात बनवून आणायची. नाही, दोघं पण किती पण लोकांना तरी ह्यातच बनवायचं, तेवढ्यातच खायचं. दोघांनीच बनवायची आणि चौघांनी खायची. दोघांची बनवू, चौघांनी खायची. असं चिकन पण बनवू शकतो. चिकन त्याच्यात किती होणार आहे असं चिकन? चिकन वेगळीकडे खायचं आणि रस्सा याच्यामध्ये करायचं. रस्सा एवढा पुरणार आहे, पातेला भरून रस्सा करता येतं. धनु तू तुमच्या घरातनं पातेले घेऊन येत जा जेव्हा घरात. माझ्याकडे नाहीये म्हणून तर तुमच्याकडे येते मी खायला. काल लाजलं का लागलं, छान दिसेलच की आज करली केस करून आलास. खरंच चांगलं दिसायला लागलं असं करत. मी त्याला सकाळीच म्हणलं की त्याला अशी चांगली दिसायला लागली म्हणून. अरे आता कशाला चांगलं होतं म्हटलं की खराब करायचं हात घालून. आता असू दे. 15 मिनिट झालं एकाच ठिकाणी आहेत. काय गट्टातनं टी शर्ट हुडकालात काय माहीत. 99 रुपयाला टी शर्ट आहे म्हणून आपलं हावऱ्यागत दोघी नुसतं टी शर्ट हुडका लागला. बघा कलर बघा. बघ त्यांनी पण आता अनाऊन्स केले 15 मिनिट झालं तुम्ही एकाच ठिकाणी उभारलाय हाला म्हणून. ठीक आहे. ए चला ना यार लवकर आहे. वाव मस्तच. हे काय होतं धनु? नाही मस्त दिसतोय, छान दिसतोय. चला अरे नाही वाव दिसतोय एक नंबर. आपण ते घरी गेलेलो असतो घेऊन तोपर्यंत त्यांनी सांगू तरी पण मला त्यांचं हे पाहिजे. जर ते नाही बोलले तरी पण मी घालणारच आहे. नको म्हणलं तरी माझे 70 फॉलोअर्स सगळ्यांनी वाव करा. माझे सगळे 70 फॉलोअर जे आहेत त्यांनी वाव म्हणून कमेंट करा. 70 मधलं एकाने जरी म्हटलं तरी बस आहे. ठीक आहे, मी फोन करून सांगतो त्या 70 जणांचे नंबर माझ्याकडे आहेत वाव म्हणा म्हणून. नाही परवाच डायलॉग. 70 मधले 150 लोकांनी प्लीज कमेंट करा. बघितलं याचं कॅल्क्युलेशन. 70 मधले 150. अरे गणितात किती होते मला माहिती आहे ना, पहिल्या ब्लॉग मध्ये सांगितलं. तो पहिल्या 138. मी त्यात चांगलं दिसत नाही. त्याला काही संबंध नसतोय, टाकायचे सगळे व्हिडिओ. आत्ताच सांगतो मी तुला. मी एडिट करताना मीच टाकणार. मी गिअर्सची छोटी इशूला घ्या. इशू त्यात शिशू करेल की. क्यूट आहे. त्याचा साईज आहे का नाही? मला काय माहित, माझं बाळ थोडीच आहे ते. गौरीला विचार कॉल करून. मग कशाला घ्यायचं? 4 to 5 years लिहिलंय, आरामात बसतंय हे. धनु त्याचा पहिला बर्थडे आहे. पण हे त्याचंच साईज आहे, मला माहिती आहे. आमच्या घरी लहान बाळ आहेत त्यामुळे मला एक्सपिरियन्स आहे थोडा. गौरी इफ यू आर वॉचिंग दिस ब्लॉग, आम्ही तुझ्या मुलासाठी 2 चड्ड्या घेतलेल्या आहेत. छान आहेत ना? तू कमेंट कर. हे बघा, लहान मुलांना गिफ्ट घ्यायचं आहे आणि हा खेळत बसला. आम्ही डीमार्टमधून जाऊन आलो आणि आता आम्हाला खूप कंटाळा आला आहे. काहीच करायची इच्छा नाही आहे. पण उपवास आहे आणि मग आम्ही आता बाहेरचं ऑलरेडी खाऊन आलो, तर आम्हाला खायचं नाही आहे आता बाहेरचं. तर आम्ही आता डीमार्टमध्ये ना एक थालीपीठचं बाहेर म्हणजे खिचडीच खाल्ली. आणि मग आता तिथे डीमार्टमध्ये आम्ही ते उपवासाचं थालीपीठ बघितलं आहे. सॉरी उपवासाचं थालीपीठ आणलं आहे. थालीपीठ नाही आणलं, थालीपीठचं पीठ आणलं आहे. तर ते बनवणार आहे आम्ही.
चलो चलो चलो. हे मी तुम्हाला दाखवते. हे पीठ आणलंय मी. आता आम्ही ते ट्राय करणार आहोत. तर आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. आमची चहाचे टाईम झालेला आहे. तर शीतल आता चहा बनवत आहे. चहा बनवताना तुम्हाला हे एक पाकिट दिसलं असेल. हे आहे थालीपीठचं. आम्ही डीमार्टवरून आल्यावरती म्हणली की थालीपीठ बनवू आपण उपवासाचे. आणि दोघांना पण इतका कंटाळा आला की आम्ही काही बनवलोच नाही. आम्ही आज जाऊन झोपून टाकलो थोडा वेळ. चहा ठेवणार आहे. आणि आम्ही ना माझी लहान बहीण तुम्ही बघितली ना, तिला आम्ही घरी सोडून आलो डीमार्ट नंतर. आणि आता परत फोन करते आणि म्हणायला लागले की कंटाळा आलं. तर ते दोघं पण येणार आहेत. तर आम्ही मग आता त्यांच्यासोबत चहा पिऊ. तर मी माझे संडे रिच्युअल्स करून आलेलो आहे. संडे रिच्युअल्स म्हणजे दाढी करून आलेलो आहे. आता शीतल बघूया काय करत आहे. शीतल काय करत आहेस तू? यू आर बॅक अगेन. Yes. हो बॅक अगेन. यू आर राईट. यू आर बॅक अगेन. कारण तूच एकटा ब्लॉग करतोस. मला टाइमच मिळत नाहीये. फक्त घर कामांमध्ये मी बिझी आहे. घर कामं पण महत्वाचे आहेत ना. आणि तुझ्याशिवाय सुंदर दुसरं कोण करू शकणार आहे? तुला माहित आहे मी जेवण बनवायला घेतलं तर मी जेवण छान बनवेन. पण जो पसारा करेन त्या पसाराचं काय? म्हणून तर मी तुला देत नाही. हे बघ मी काही बनवलं ते दाखव. बॅक कॅमेरा दाखवला लागेल. ओ माय गॉड पनीर. हे यार स्मेल छान येतो यार. कधी घ्यायचं जेवायला? अरे अजून वेळ आहे. आता इथे मी काय बनवत आहे ते सांग ना. काय बनवत आहेस? तूच सांग ना मला. काय माहिती काय बनवत आहेस तू? मी बनवते इथं पुलाव. त्याच्यामध्ये घालणार आहे हे बटाटा आणि हे बटाटा आणि हे. ओके नाईस. हे फ्लॉवर. फ्लावर गोबी आहे का ते? म्हणजे ते फ्लावरच आहे. मग गोबी का म्हणतेस? ते बनवणार आहे. आणि काय बरं हा आणि धनू आणि निलेश येणार होते ना. हा तर त्यांना जरा कामावर लेट होणार तर ते जेवायच्या टाइमिंगपर्यंत येतील. ओके शीतल मी काय म्हणतोय आपण रेसिपी पण दाखवूया ना. रे नको किती वेळ रेसिपी दाखवणार आहे. असं ते दाखव की तू. मी स्वतःच एक्सपेरिमेंट करायला लागले तर रेसिपी. अरे मग एक्सपेरिमेंट आपला रेकॉर्ड होऊन जाईल ना. आणि लोकांना पळेल एक्सपेरिमेंट फेल आहे का झालेला आहे आपला बरोबर. नेक्स्ट टाइम जेव्हा परत आपण करणार तेव्हा आपण असं ते दाखवेन ना. नाही छान तरी झालं पाहिजे ना. ते टेस्टी तर बनायला पाहिजे. बघा मित्रांनो हिनं सगळं काही बारीक करून ठेवलेलं आहे पण मिरच्याच बारीक केल्या नाही आहेत. तर आता मिरच्यांवरती काम चालू केलेलं आहे. बघ इकडे तोंड करून सांग जरा. नाही मला मी बिझी आहे. माझं हे बंद कर. तुझं हे काय बंद करू? हो गॅस. आता मोहरी गेलेली आहे गरम तेलामध्ये. त्यानंतर जिरे गेलेले आहेत. काय आहे हिंग बरोबर का? हिंग गेलेलं आहे. हे बघा तडकत आहे ते. तडकत आहे. काय काय सांग. हे ग्राइंड केलेला मसाला आहे. पण काय त्याच्यामध्ये मिरच्या आहेत. आणि कोथिंबीर आहे. तुला दिसायला लागली म्हणून मिरची आहे काहीच ना. कोथिंबीर पण आहे. आणि काय काय सांग तुला काय वाटतं काय. मिरच्या कोथिंबीर लसूण लसूण कांदा आलं आलं. बघितलं मित्रांनो मला बरोबर सगळं जमते. चांगलं जमलं. आता त्या मसाल्याला हलवून घ्यायचं प्रॉपर. आणि असं लांब व्हायचं नाही तर चटका बसतो वाफेचा. मी करू का? नको. बघितलं मी म्हणजे म्हणतो हिला की मी करतो पण ही नाही म्हणते. त्याच्यानंतर मला करायला जास्त लागलं म्हणून तुला आधीच नको. ओके हळद गेलेली आहे. अजून एकदा हळद गेलेली आहे. परत एकदा हळद गेलेली आहे. अजून एकदा हळद. अरे हळद. अरे हळदीचा कार्यक्रम झालेला आहे मित्रांनो इथे. आणि हिला चटका बसलेला आहे छान असा. चटकाने बसत ते उडायला लागलं. आता मी बघा माझा हात लावला ना ऑटोमॅटिक टेस्ट येऊन जाते त्याला छान अशी. आपल्या हातातच चव आहे विशेष नाही. मला एक फोन आला होता त्यामुळे मी गेलो. तेवढ्यात हिने रेसिपी पुढे गेलेली आहे थोडीशी. मी फक्त त्यामध्ये भाजी आणि राईस. कोणती सब्जी टाकलीस प्लीज सांग ना. बटाटा आणि हा ही कोणती सब्जी आहे? ही सब्जी माहित नव्हती मला. ही नवीन आल्या मार्केटमध्ये. बटाटा आणि कोबी. सॉरी फ्लॉवर. ओके. आणि तांदूळ. नाईस. स्मेल तर खूप छान येतो यार. आता माझा हात लागलेला याला तर हे एक नंबरच होणार आहे. त्यात काय विषयच नाही. थांब जरा त्याच्यात माझं जरा असं एकदम असं
आता भाजीची चव बघ, बस. जगात भारी. बाहुबली जय हो, बाहुबली जय हो, बाहुबली जय हो, बाहुबली जय हो. महेशमती सामरा. ब्लॉक कशाला करत आहेस? हे दाखवायचं नाहीये त्यांना. बंद कर. नो महेशमती, नो बाहुबली. सॉरी सोपं. आतमध्ये न्यायचंय, किचन मध्ये न्यायचंय. इथं काय आणलंयस तू ते? हे थालीपीठ आम्ही दुपारी बनवणार होतो, आता डब्यामध्ये चाललंय. लपवलंच की हळूच, कळू दे की सगळ्यांना काय करायचं. सनफ्लॉवर सीड्स संपलं. ओव्हर अँड आउट. भाई क्या कर रहा है भाई? अरे सांग. अरे भाई मैं फास्ट फॉरवर्ड करूंगी उसको. क्या भाई क्या. खबर बचके रे, मग जरा बचके रे. बंद करू का? हो, 5 मिनिटाचं. कोण हवा आहे आपणास? अरे तू आलीस परत? हो मी आले, आज जेवायला आलेली आहे, बासुंदी घेऊन आलेली आहे. अरे ती पण बासुंदी घेऊन आले. मला वाटलं तुम्ही घेऊन येणार, तुम्ही विसरणार म्हणून मी म्हटलं ठीक असणार पण काय खूप. आता काय आणि दोन नेहमीची जी कधी मिळाली नव्हती ती मिळाली मला बासुंदी, जी ओरिजिनल होती ती वाली. शाबास. गणपती बाप्पा मोरया. सोडण्यासाठी शीतलने हे असं जेवण बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये हे पनीरची भाजी आहे. ओके. आम्ही पुलाव बनवलाय. पुलाव म्हणजे मसाले भात आहे, हम्म. चपाती आणि ही आहे बासुंदी. आणि लिंबू. अरे लिंबू तर आता कसं ठीक आहे चालेल. आता आपण आणि- ब्लॉगची सांगता करू. येस. भेटूयात परत उद्या. बाय. बाय.